हॅलो, जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा आज आज ओंकारेश्वर श्री गजानन महाराज आश्रम इथं बघा आज मुक्काम आहे. आणि आता आम्ही आराम करून निघालोय पा आता ममलेश्वर, ओंकारेश्वर यांचं दर्शन घेण्यासाठी. आता इथं इथलचे महाराज म्हणजे आता चहाचा कायम झाला आहे, तुम्ही चहा घ्या आणि ऊन पण थोडं कमी होतं आणि मग तुम्ही दर्शनाला जा. बरं ठीक आहे म्हणलं, चला चहा घेऊन मग दर्शनाला जाऊ. आणि थोडंफार दर्शना गेल्यावर थोडंफार खरेदी पण करायची. तर आणि आमच्या मोबाईलचा बॅलन्स पण टाकायचा. तर एका आता निघालो आहे बघा आम्ही. हे पहा इथं आहेत ना, हे वानर आहेत बघा इथे. हे बघा ही संपूर्ण आश्रमात संपूर्ण वानर आहेत बघा इथे. हे बघा कसं बसले, धावतं इथे माणसावर, खायला जे मागत आहे तेव्हा कसं बसलं इथे. हा हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे फार अडचणीत बसले. हे बघा हे प्रसादानालय बघा, इथं चहा, जेवण, दुपारी ताक वगैरे इथं मिळतं बघा इथं. म्हणजे किती सुंदर असं आहे बघा हे, म्हणजे जेवणासाठी नियोजन बघा इथं. गजानन महाराज स्वच्छता इतकी आहे बघा इथे. एक असा संपूर्ण रोड बघा, सगळे चकाचक, सगळी स्वच्छता, प्रत्येक असे सारखे झाडू मारताना लोक आहेत बघा इथं. खरंच म्हणजे इतके आश्रमाची स्वच्छता आहे इथं. हे बघा इथे एक वाननेरी नर्मदे हर. हे बघा इथं प्रसादालय आहे बघा. आता ते म्हणले तुम्ही इथून आता चहा घेऊन जा. तर आता चहा घेऊन आम्ही आता मुंडन करण्यासाठी जात आहे. आणि नंतर मग नदीला स्नान करून ओंकारेश्वर मामलेश्वरचे दर्शन घेणार. बघा इथं गजानन महाराज च्या शेजारीच बघा इथं मुंडनवालं आहे. तर इथं बघा आता मला मुंडन करायचे तर त्यांनी सांगितलं आहे, कारण उद्या सकाळी लवकरच संकल्प 7 वाजता होणार आहे. तर ते उद्या मुंडनाचं सोमवार असं उद्या काय तिथं तुम्हाला गर्दी जमणार नाही. तर तुम्ही आजच मुंडन करून सगळी तयारी करून ठेवा, म्हणजे उद्या सकाळी 7:15 7:30 वाजेपर्यंत तुमचा संकल्प होईल. तर त्याकरता आम्ही आता मुंडन करण्यासाठी बघा इथं आलेलो आहे. पहा हे बघा इकडे या साईडला नदीचा भाग आहे. हे सगळे आश्रम वगैरे बघा इथे सर्व असे. हे म्हणजे ओंकारेश्वर आहे. आणि हे असे बघा सगळा डोंगर झाली असं आहे बघा. हे महाराजांनी सांगितलं की पहिलं आज मुंडन करून घ्या रविवारी, आणि मग उद्या सकाळी 7 वाजता संकल्प होईल. तर त्या उद्या गर्दी असल्यामुळे तुम्ही आधीच काम करून घ्या. आणि दुसरी गोष्ट जे साहित्य लागेल ते साहित्य पण घेऊन ठेवा. तर आता आम्ही आता मुंडन झाले, आता साहित्य आणायसाठी जाणार आहे बघा आता. हे बघा आता इथून गजानन महाराज आश्रमातून आम्ही आता हे गजानन महाराज आश्रमातून आता आम्ही मुंडन वगैरे करून आता गोमुख इकडं आता स्नान करण्यासाठी. आणि तिथं जरा थोडी खरेदी करायची पहा. तर ती खरेदी म्हणजे काठी, देवीची मूर्तीचे पूजेचे साहित्य, आणि उद्या सकाळी संकल्पासाठी ब्राह्मणासाठी लागणारं साहित्य हे खरेदी करायचे. आणि दुसरी गोष्ट उद्या ब्राह्मणाची सांगून द्यायचं की उद्या सकाळी आम्हाला 6 वाजता 7 वाजता आम्हाला संकल्प करायचा आहे. हे बघा आता
होतंय का हे आम्ही आता मुंडन करून गोमुख घाटाकडे निघालोय बघा आता. करून ठेवानी तर आम्ही तुमच्याकडे आम्ही आता पायी चाललोय पहा. हे बघा हे असे नदीच्याकडे बघा दगडाचे केवढ्या दगडाचे तट तयार केलेत बघा. आणि बघा हे असे हे असे बघा चिंत बांधलेली बघा. किती मोठं मोठं हे दगड आहेत बघा. हे बघा हे ममलेश्वर आहे. हे ममलेश्वर मंदिर आहे बघा इथं. आणि ममलेश्वर मंदिर आता आम्ही नदीला चाललो बघा. नदी स्नान करून यायची, दर्शन घ्यायचे. हे पहा हे समोर जे दिसतंय ना तर ते ओंकारेश्वर मंदिर आहे बघा. ते नर्मदे नदीच्या पलीकडे आहे. आणि हे बघा हा जो झुलता पूल आहे बघा. हा त्या झुलत्या पुलावरून पलीकडे जावं लागतं. तर हे काय आता हे जी नाही बघा हे अशा पद्धतीचं याच्यातून असं त्या झुलत्या पुलावर जायचं पहा. असं त्या झुलत्या पुलावर पलीकडे गेलं की बघा इथं असं आहे. तर आता आम्ही फक्त ममलेश्वरचं दर्शन घेणार आहे. आणि इथंच ह्या ठिकाणी हा गोमुख घाट आहे बघा. हा गोमुख घाट आहे. तर ह्या घाटावर इथं संकल्प केला जातो. तर इथं आम्ही उद्या सकाळी 6 वाजता इथं येऊन स्नान करून इथं संकल्प करणार आहे बघा ह्या जागेवरती. आणि मग इथं संकल्प आणि परत परिक्रमा पूर्ण झाल्यावर ह्याच जागेवर संपर्क सोडायचा. आणि नंतर मग ओंकारेश्वरला जल चढवण्यासाठी जायचं. आणि प्रदक्षिणा आहे बघा तिकडे ओंकारेश्वरची 7 किलोमीटरची. ती आल्यावर आम्ही करणार आहे. तर असं या पद्धतीचं आहे बघा. ह्या जिनेने बघा असं इथून वर जायचं याच्यात. आणि त्या पलीकडे त्या झुलता पूल आहे बघा. झुलता पूल त्या पुलाने जायचं. आणि तसंच बघा असं ते असं जातात ओंकारेश्वर 7 मजली बिल्डिंग आहे बघा तिथं असं. आणि मग तिथं आतमध्ये दर्शन होतं बघा. हे जे समोर जे दिसतंय हे ओंकारेश्वराचं मंदिर आहे. हे लांब दिसतंय बघा. मला आत्ता जवळ करून दाखवतो मी. हे जे मंदिर आहे हे ओंकारेश्वराचं मंदिर आहे. आणि बघा हे समोर एक यूट्यूबला असणारी व्यक्ती समोर असून ते तुम्हालाही काहीतरी दर्शवण्याचं काम करत आहे. दाखवण्याचं काम करत आहे. आणि बघा ही नर्मदा माता. त्या नर्मदे मातेचा हा व्हिडिओ एक घेतलेला आहे साधा. आणि हा पूर्णपणे ये अभी गोमुख घाट है. हे गोमुख घाट पाशी आम्ही आता आलेलो आहे पहा. तर इथं आम्हाला महाराज आपलं नाव काय म्हणले? रामेश्वर महाराज आहेत बघा. तर यांनी उद्या मला सकाळी 6 वाजता इथं बोलवलं आहे. आणि ते आमचा संकल्प इथं उद्या सकाळी 6 वाजता करणार आहेत. तर त्यांनी आम्हाला थोडं मार्गदर्शन केलं बघा. 1-2-4 वस्तू आहेत. बॉटल, मैयाचा फोटो आणि हळद कुंकू और एक धागा आणि लकडी हे 4 घेऊन कमंडल हे असं घेऊन ठेवायला त्यांनी सांगितलं. उद्या सकाळी आम्ही 6 वाजता इथं स्नान करून हे महाराज आमचा संकल्प करणार आहे. आणि संकल्प झाल्यानंतर आम्ही ह्याच रस्त्याने बघा इकडं ह्या रस्त्याने परत जाणार. इकडे परत येणार ह्या रस्त्याने जाणार ह्या रस्त्याने. तर असं हे संकल्पाचं संपूर्ण आमचं आता नियोजन झालं बघा. आणि महाराजांनी संपूर्ण माहिती सांगितली. हे ब्राह्मण आहेत रामेश्वर महाराज नदीकाठी बघा असतात बघा इथं. धन्यवाद महाराज. नर्मदे हर. जय नर्मदे. सुबह 6 बजे. हे बघा हे ममलेश्वर मंदिर आहे बघा नर्मदा काठी दक्षिण तटावर. तर इथं आता आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो आहे बघा. आता इथून ममलेश्वर तिथे मंदिर प्रवेशद्वार आहे बघा इथं. आणि हे मंदिर आहे बघा ममलेश्वराचं.
नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार। नर्मदे हार, नर्मदे हा हे प्रवेशद्वार आहे इथनं भरपूर गर्दी आहे. ममलेश्वर महादेव मंदिर आहे बघा. हे बरंच प्राचीन काली मंदिर आहे बघा. हे ममलेश्वर हे म्हणजे मार्कंडेय ऋषींच्या वेळेसचं मंदिर आहे बघा. हे बघा हे ममलेश्वर मंदिराची नंदी. ममलेश्वर युट्यूबवर टाकता का तुम्ही? हो हो. काय तुमचं नाव? SB बेंद्रे, कुठून तुम्ही? महाराष्ट्र. महाराष्ट्र हा? कुठून महाराष्ट्र? पुन्हा पुन्हा पुण्यावरूनच आम्ही. तुम्ही पुण्यावरच आहे का? वा वा. किती लोक आहेत? 5 जण आहे. 5 जण. म्हणजे परिक्रमा करणार का नाही नाही. म्हणजे बसने? हा. हा ट्रॅव्हलने असतो. आम्ही हे पद पायी हा. ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे तुमचा? नाही आम्ही आता दोनच ज्येष्ठ नाही पण आम्ही आता दोनच आलो इथं आता परिक्रमेसाठी पायी परिक्रमा. आज आम्ही ममलेश्वर नर्मदे मातेचे दर्शन वगैरे करून आलो बघा. आणि आता इथं थोडं थंड घेतोय बघा. तर आता इथं थंड घेतला आहे आणि थंड घेऊन आता मग एक काठी बघायची आणि मग जायचं. हे बघा रायडर आहेत बघा. हे भेटले बघा आम्हाला. नर्मदे हार, नर्मदे हार. मार्केट आहे, मार्केटमध्ये भरपूर गर्दी आहे. वा 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 वा. नर्मदे हार, वा 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 वा. धन्यवाद. रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. नर्मदे हार, नर्मदे हार. हे बाबा 6 वाजले. तर आता आम्ही आता संपूर्ण आता हे काम उरकून आता गजानन आश्रमात चाललो आहे बा आता. आणि उद्या सकाळी मग आता त्यांनी नियमाप्रमाणे आता संपूर्ण आता ब्राह्मण वगैरे सगळं सांगून ठेवलेलं आहे. आणि सकाळी 6 वाजता संकल्प आहे. परत एक गोमांदा परिक्रमा आहे. तर ती परिक्रमा उद्या सकाळी आम्ही पहाटे लवकर उठून करणार आहे बघा. तिथून पुढे संकल्प करून उद्या आम्ही मार्गस्थ होणार आहे. हे बघा आता हे ममलेश्वर मंदिर आहे बघा, महादेव मंदिर. तर हे दर्शन झालेलं बघा. फार सुंदर मंदिर आहे, खास पाहण्यासारखं मंदिर आहे बघा. तर ह्या मंदिराचं खरोखर म्हणजे हा इतकं जुनं प्राचीनकालीन आहे बघा. खरोखर म्हणजे पाहण्यासारखं आहे. हे बघा हे ममलेश्वर मंदिर आहे बघा. हे सुंदर असं मंदिर आहे. आणि आता उद्या इथून सकाळी पण दर्शन आता उद्या सकाळी हे मंदिरात आम्हाला घेता येणार नाही, कारण काठावरूनच आम्ही मार्गस्थ होणार आहे. तर हे आता मी पुढं उद्या दाखवतो. आणि आता परत आता आश्रमात जाऊन आता आम्ही आराम करणार आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार.